वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. ही आहे सकाळ, म्हणजे गावाकडची सकाळ. पहिल्यांदा तर शेकोटी लावले जातं, तिकडे पण शेकोटी चाललं आहे त्या साईडला. तर आता हे असे गावचे हे आणि हे आहे आमचं घर, गावातले घर आहे. हे सगळं ना असं खाली होतं आधी. तिथं थोडंसं खूप दिवसानं आलो आहे. बाथरूम वगैरे असं काय नसायचं इकडे आपलं. आता सध्या तर तेच चालू आहे अजून. म्हणजे आता खरं फक्त इकडे हे बांधून घेतलेलं आहे ते आंघोळीसाठी बाथरूम. पण टॉयलेट तर अजून इथं सोय नाही आहे, काही ठिकाणी आहेत काही नाही आहे. आणि हे सगळं असं खड्ड्यात होतं. आता चेंबर वगैरे बांधलेले आहे तिकडे साईडला, तुम्ही बघू शकता. इकडे असे या साईडला असं चेंबर नाला केल्या पुढे चेंबर बांधू लागले ते असे. हे सगळं आता वर उचललं. तर आधी कसं ते दगडांचं असं पूर्णपणे कंपाऊंड होतं आणि आत खड्ड्यात, आणि असं सेम घरचं काय नाही, बाजूला हे सगळं असं होतं. त्यामुळं ना त्या आधीची थोडंसं व्ह्यू, म्हणजे सगळं डेव्हलपिंग चालू आहे, म्हणजे चालू आहे, काही काही कामं चालू आहेत. तर असं सकाळचं मॉर्निंग होतं. तरीसुद्धा मी उशीर न उठलं, तरी उशीर झाला, कारण आपल्याला सवयचं उशीर न उठायचं नाही का. तर त्यामुळं उशीर झाला. तर अजून मॉर्निंगचं व्ह्यू तुम्हाला लय भारी दाखवला असतो. तर आता सगळी तयारी चालू आहे, पळापळी आणि गोंधळ बघा इथे कशा आहे, किती गोंधळ चालू आहे. मस्त. मी आता नाश्ता करून घेणार आहे, तयार झालोय, रेडी झालोय. आमचे काकू आहे बुटकी, बुटकी काही हात वाढायला खाणार तारवी खाता आणणार नाश्ता. ए दीपो ये पदर पदर हाकून पट. अरे अरे हा, तर बघा हे घागरी म्हणजे येतं. हे घेऊन वरती दिवा आहे ना, ते दिवा पूर्णपणे तिथं मंदिरापर्यंत जास्त ते जळत असतो मित्रांनो, आणि ते डोक्यावर घेऊन जात असतात. तर आता आमची आत्या आहे ना ही ना, तर सांगते त्याचं महत्व. सांगा आत्या. त्याचं महत्व म्हणजे दरवर्षाला हे यायचं पौर्णिमा समोर. उद्या दसऱ्याचं संक्रांतीचं जसं हे असतंय ना अमावस्या, त्याचं उद्या अमावस्या परदेश अमावस्यानंतर ह्याचं दसरा असतंय मोठा जट यल्लामाचं. यमुनाबाई यल्लामा म्हणून असं नाव असं यायला मला. मग हे घागरी घर घर असं हे घागरी निघतात. किती घागऱ्या निघतात असं ज्याच्या घरात 4, ज्याच्या घरात 5, ज्याच्या घरात 1, 2 अंदाजे पूर्ण सगळं मिळून किती घागरे असतात? 1000, 2000 घागरी निघतात. नक्की का? हा नक्की. 1000, 2 गावाचे मिळून असतो का नाही? हा 2 गावाचं. एक ते वाडीचं निघतो, दासवाडीचं, आणि एक धनगरवाडीचं निघतं. माझी मम्मी, आमच्या मम्मीला पण व्हिडिओ मध्ये यायला आवडतं, म्हणून आता लगेच मधून बोलले. धनगरवाडीचं हनुमंतवाडीचं जाते, नंतर धनगरवाडीचं जाते. ते जाऊन पोहोचून आल्यानंतर आमचे जाऊन पोहोचून दिवा लावून येते. आणि हे घागरी आहे ना मित्रांनो, काय म्हणते त्याला मराठीत काय म्हणतात का दीपा? घागरी म्हणजे हे मटक्याचं घागरी आहे. तर हे डोक्यावर घेणार मम्मी, आणि मम्मीचं जे आता तिने गेटअप तयार करणार आहे, रेडी होणार आहे, पण ही साडी नसणार आहे. ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवतो. काय काय निवद असते, तेच नेवद वगैरे असतं, पुरणपोळी, भात, भरलेलं निवद असते. ते तिथं पोच करायचं. तिथं पोच करायचं. ओके. जायचं घेऊन. हो. पुढं बघ.
बरोबर मारतो थोपा पण अगो येतो सखी पडलं तुझं त्याला नाही नाल कुद उद उद परशुराम नाल कुद उद उद चंजगणी नाल कुद उद रेणुका नाल कुद उद युधरांधव नाल कुद उद उद तंगी मातंगी नाल कुद उद आई राजा उद सुनानंदीचा उदय कारण तुम्हाला कालचं इथलं हे जे मंदिरचं जे गोंधळ होतं ते तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण तुम्ही काल बघितलं की किती गोंधळमध्ये होतो. नाही माझं 1000+ घागरी निघतात दिवा घेऊन, तर त्यामध्ये एवढं गोंधळ होता ना, कारण मला काय करता नाही. त्यामध्ये माझी मम्मीनं घेतली होती, तर मम्मी सोबत मला ते सगळं राहावं लागलं. त्यामुळे मला शूट करताना जेवढं आता तुम्हाला आत्ता मगाशी दाखवलो, त्याच्या आधी तुम्हाला दाखवलं तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त तेवढं मला काय करता झालं नाही. म्हणून आता आज तुम्हाला दाखवलं हे मंदिर आहे. आणि हे वीर आहे ना मित्रांनो, हे वीर ना आमच्या पंजानं बांधलेलं आहे वीर आहे. ठीक आहे, जो सगळं आमच्या इथलं पाटील होतो आम्ही, तर इथं आमचं मान खूप चाललं जातं. तर आता हळूहळू जसं वेळ जातो तसं तसं आपलं चेंजेस होत असतात नाही का. तर नाही म्हणजे काय सांगण्यासारखं नाही. अजून एक ठिकाणी चाललोय आम्ही, तर त्या ठिकाणी आम्ही जाऊ. तुम्हाला एक बगदर यल्ला म्हणून आहे, तिकडे जाणार आहे. तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला ते एक मंदिर दाखवतो ना, आपण आपलं व्लॉग क्लोज करूया. या इथं बगदर यल्ला म्हणून आहे मित्रांनो. हा यार तोंड हा इथं दिसतं ना. हा हे डोंगर फोडून इथे येऊन स्थापना झाली ते ना मित्रांनो. ह्या इथे आता तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो. तर मित्रांनो हे आहे ना, हे पूर्ण एवढं ना, हे पाणी कधीच संपत नाही. इथलं वैशिष्ट्य मित्रांनो, हे पाणी कधीच संपत नाही. कारण हे देवीचं महिमाच समजा, चमत्कारच समजा. कधीच किती पाण्याकडं पाणी संपत नाही. किती जण पण येऊन आंघोळ कर, कधीच पाणी संपत नाही. हे हात तेवढंच पाणी राहतं. तर आता आपण ह्या झाडात हे बगदरी यल्लम असं म्हणतात ना, ते डोंगर फोडून ह्याच झाडातून अदृश्य झालेली आहे ते ना. तर ह्याच ठिकाणी पूजा करतात त्याला. साक्षात असं सांगावं तेवढं कमी आहे मित्रांनो. काय नाही तेवढं काय. चला आता मी पाय पडून घेतो, तुम्ही दर्शन करून घ्या मित्रांनो. खूप आहे तर चला. आता ह्या देवीचं फक्त राहिलेलं आहे कधी 1-2-3 महिन्यानंतर आम्हाला इथेही यायचं. आणि इथेही जसंच बोकुड वगैरे आहे, तर आता फक्त पाया वगैरे पडून चाललो आहे. सगळं झाल्यानंतर आता परत भाऊ येणार आहे. भाऊ आला तर 3 महिन्यानं, तर इथं आम्हाला परत इथं येऊन करून घ्यायचं. इथंही बोकुड कापणार, तेव्हाही पूर्ण व्लॉग दाखवतो तुम्हाला पूर्ण टोटल. ठीक आहे, आता मी हे करून घेतो. तर मित्रांनो असा होता आपला हा जत्रेचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन ऑन करा. तर आता हे होतं आपलं मस्त गावाकडचं विलेज लाईफ. एवढं भारी वाटतं ना, आपलं रिक्षाधंदा वगैरे सगळं सोडून जाऊन तिथं राहू वाटतं. पण काय करू, आपल्याला यावं लागतं नाही का. ठीक आहे, तर मित्रांनो चला, तर आता आपण इथंच थांबूया आपला आजच्या व्लॉगला. आता रिटर्न बॅक टू वर्क, म्हणजेच आता इथून तिकडे येणार आहे. आता इथून सोलापूरमधून पुणे असं करून आपण पुण्याला येणार आहे. परत आता इथून कंटिन्यू डिसेंबरचं एंडिंग फुल मारायचं आपल्याला. नॉन स्टॉप, नो सुट्टी, काही नाही. ठीक आहे, चला भेटू असंच एका लवकरच नवीन व्लॉगमध्ये. ठीक आहे, आता आपण पुण्यातलं व्लॉग असणार, आपलं डेली लाईफचं व्लॉग असतो, आपला डेली रिक्षाचा धंदा किती असतो, हे सगळ्याच गोष्टीचा व्लॉग असतो आपला. ठीक आहे मित्रांनो, चला भेटू लवकरच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.
जय महाराष्ट्र मित्रांनो. जय जय महाराष्ट्र.